शुभेच्छा. आज आपण आलो आहोत विलेपार्ले येथील रामांजनेय देवस्थानी. जाणून घेऊया अधिक माहिती. लक्ष्मीनारायण महाराजांचे हे मंदिर, त्यांचे सुपुत्र रामकृष्ण आणि त्यांचे सुपुत्र आपल्या बरोबर आहेत या देवळातील अधिक माहिती देण्यासाठी. नमस्कार. या मंदिराबद्दल सांगायचं म्हणजे या मंदिराची स्थापना लक्ष्मीनारायण महाराज म्हणजे आमचे आजोबा यांनी 1935 साली या मंदिराची स्थापना केली. स्थापना केल्यानंतर एका वर्षात म्हणजे आमचे स्वामी काशीनाथ स्वामी यांनी इकडे येऊन स्थापना केली. त्या म्हणजे आजोबांना मनात होतं की रथोत्सव व्हावा, पण रथोत्सव होण्यासाठी म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल रामनवमीच्या उत्सवाला किती हे लागतं, म्हणजे मॅन पॉवर म्हणा किंवा म्हणजे काय साहित्य म्हणा किती लागतं, पण करायची इच्छा होती ती रामाने पूर्ण करून घेतली एका वर्षात. हे म्हणजे आजोबांची पॉवर आणि रामाची कृपा म्हणावी. आणि 1935 साली सुरू झाल्यानंतर 1936चा रामनवमी उत्सव पहिल्यांदा इकडे पार पडण्यात आला. रथोत्सव इकडे पार पडण्यात आला. त्याच्यानंतर 5 दिवस महाप्रसाद असतो. 5 दिवस आगमोत्सव आमच्या म्हणतात. आगमोत्सव म्हणजे 5 दिवस महाप्रसाद असतो. 4 दिवस वाहनोत्सव असतो. 6व्या दिवशी 5व्या दिवशी देव रथावर बसून ग्रामोत्सव होतो. यामध्ये अनेक कार्यक्रम होतात. मग रामनवमीचा उत्सव आणि उत्साह पार्लेकरांमध्ये खूप असतो. म्हणजे रामनवमीच्या उत्सवात म्हणजे देवाला ॲडव्हर्टाईजमेंटची गरज नाही कुठेही, पण इकडे ॲडव्हर्टाईजमेंट करणारे आमचे भालदार चौकदार, म्हणजे त्याला हे करून भालदार चौकदार म्हणून लोक येतात की भालदार चौकदार बघायला पोरं, छोटी पोरं, म्हणजे किती मोठी माणसं येतात की आम्ही लहानपणापासून बघितले तसंच तुम्ही ठेवले. म्हणजे रामाची कृपा आणि आजोबांची कृपा म्हणून तेच मी म्हणेन की या देवाला 90 वर्ष आता पूर्ण झाली आणि संस्कृतीचा ठेवा असलेलं हे देऊळ आहे आणि तुम्ही ते अगदी परंपरा जोपासली आहे. अगदी आपण आत्ताच बघत आहोत लहान मुलांपासून ते सगळे आजोबा आजी या उत्सवात सामील होतात. मला एक विचारायचं वाटतं आवर्जून की हे अगदी पारंपरिक देऊळ आहे. आपण इतर देवस्थानी बघतो की सोहळं असतं आणि बरंच आजकाल आधुनिकीकरण पण आहे. तर याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगा? आधुनिकीकरण म्हणजे आता काय झालं, मंदिरात सर्व म्हणजे बाकीच्या मंदिरावर टीका नाही आहे, पण सगळे मॉलसारखे झाले. म्हणजे एकदम चक्काचोक आतमध्ये मोठ्या मूर्त्या, म्हणजे असेल देवस्थानावर टीका नाही. पण आमचं कसं आहे की आमच्या आजोबांनी जी मूर्ती घरी ठेवली ना तीच मंदिरात बसली, म्हणून एवढी लहान मूर्ती. म्हणजे त्याला गुढी पाहिजे, छप्पर पाहिजे म्हणून ही देवस्थान. म्हणजे मंदिर बांधायचं आहे म्हणजे एवढी जागा घ्यायची हे काहीच संकल्पना नाही. करत गेले होत गेले. हां, रामाच्या कृपेने. आणि सोहळा म्हणजे कसं आहे, आम्ही खरं कर्नाटकात असल्यामुळे आम्ही माधव संप्रदायात, त्यामुळे सोहळं आणि आजोबा आले तुकारामांच्या प्रेमाने पंढरपुरात वारकरी संप्रदाय. ते वारकरी संप्रदायात किती आम्हाला पाहिजे तेवढे घेतलं, मध्व संप्रदायात घेतलं. आणि इकडे मिळून ते पार्ल्यातलं सगळ्यांना, म्हणजे तुकारामांचा एक अभंग आहे ना, सकाळ्यांची येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिनाम, सगळं त्यांनी केलं. म्हणजे सगळ्यांना इकडे गेलं. व्हॉलेंटियरसाठी रजिस्टर नाही, काही नाही. सगळे येतात, त्या दिवशी सेवा करतात, त्यांची सेवा करतात. अंग मेहनत, कोणाला नाही जमत असेल तर पैशांनी मेहनत, आर्थिक मेहनत, सगळे म्हणजे त्यांच्या हिशोबाने प्रत्येकजण हिशोबाने येतं, आपल्या पद्धतीने मदत करतं. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आपण इथे बघतो आहोत. भक्तगण जमतात आणि कोणालाही मज्जाव नाही. हे देवस्थान या उत्सवात कायम सर्वांसाठी उघडं आहे. तर तुमच्या आजोबांचा कदाचित हेच उद्देश असावं की सर्व नागरिकांना इथे दर्शनाचा लाभ घेता यावा आणि सर्वांना श्रीरामांचा आशीर्वाद मिळावा. आम्ही इथे बघतो आहोत, इथे विहीर आहे, इथे गाईचा गोठा आहे आणि अगदी गावात आल्यासारखं इथे वाटतं. आणि त्यातूनही आधुनिकीकरण नसतानाही इथे सगळं पार्लेकर पूर्ण पार्ला जमतं असं म्हणता येईल.
की लहान मुलांपासून रथ ओढायला किंवा सेवेकरी किंवा महाप्रसादासाठी तर या अजून या लोकांना अजून आपल्या पाल्यातील किंवा मुंबईतील लोकांना इथे येण्यासाठी आग्रह करण्यासाठी तुम्ही काय संदेश द्या? आग्रह म्हणजे कसं आहे, आमचं पुढे मी जर स्वतः बघितलं कुठे ॲडव्हर्टाइजमेंट नाही, काही नाही. कारण राम त्याची ॲडव्हर्टाइजमेंट स्वतः करेल हां, कारण त्याला चिंता आहे भक्तांची, तो करेल, करून घेईल आणि आम्हाला ताकद देऊ. आणि म्हणजे कसं आहे, मंदिराप्रमाणे गोशाळा, यज्ञशाळा आणि अग्रशाळा असं समोरासमोर आहे रामाने. म्हणजे गोशाळा फर्स्ट मध्ये यज्ञशाळा आहे आणि अग्रशाळा आहे, म्हणजे तिकडे भांडारकर आहे देवाचं तिकडे. त्याप्रमाणे वास्तूप्रमाणे आहे. आणि एवढी लोक जमतात म्हणजे कसं आहे म्हणजे ना, माउथ पब्लिसिटी हां, म्हणजे त्यांचे अनुभव घेऊन. इथे कुठेही लाईन दिसत नाही आपल्याला, मोठ्या रांगा दिसत नाही आणि सगळ्यांसाठी हे देऊळ अगदी 24 तास म्हणता येईल उभं असतं दर्शनाला. पण ह्यातच मला एक अजूनही विचारावंच वाटतं की इथे आम्ही बघतो भजन मंडळी येतात आणि रामरक्षा म्हटली जाते. तर ही परंपरा तुम्ही जपतात आणि हा कार्यक्रम एक व्यवस्थित घेतला जातो. आणि ह्या कार्यक्रमाची पूर्वतयारी कधीपासून करता तुम्ही आणि काय आव्हान कराल लोकांनी जास्तीत जास्त याचा लाभ घेण्यासाठी? पूर्वतयारी म्हणजे पाडव्यापासूनच सुरुवात होती, पंचमीपासून उत्सव असतो, पाडव्यापासून सुरुवात होते की काय करायचं असं. आमची म्हणजे आमची कौटुंबिक पण कधीच अशी मीटिंग अशी कधीच होत नाही. म्हणजे करत जातो, एकाने सांगितलं दुसऱ्यानं पडलं तर त्याने म्हणलं हां चला हे यावर्षी करू. हां, म्हणजे कधीच असं बसून मीटिंग नाही किंवा कसं जसं हे कसं फायनान्शियल कसं होईल हे काहीच नाही. म्हणजे करायचं आहे ना तर हे विचारात ठेवायचं आणि पुढचे प्लॅनिंग करायचं. आणि म्हणजे असं नाही आहे की मीटिंग करून काहीतरी साध्य होईल किंवा लोक अजून जमतील, याचाच काहीच उद्देश नाही. आपण करत जाऊ, लोक येतात. पण हे जे तुम्ही जोपासले भजन म्हणतात आणि रामरक्षा स्तोत्र म्हणतात, याच्या मागचा मेन उद्देश काय आहे? म्हणजे कसं रामाचं, आता रामरक्षा म्हणा किंवा भजन म्हणा, ही देवाची स्तुती आहे. देवाला कधी पण स्तुती आहे. हां, त्यामुळे कसं आहे की म्हणजे स्तुती केली तर आपलं काहीतरी भलं होईल. हां, आणि त्यामुळे लोकांना पण त्याचा लाभ होईल. म्हणजे आजोबांनी सगळ्यांकडे फुलं केलं कशाला की सगळ्यांना लाभ व्हावा त्याचा, नाही तर फक्त कुटुंबासाठी ठेवले असतं. हां, सगळ्यांना त्याचा लाभ. हे अगदी खूप छान वाक्य म्हटलं की सर्व लोकांसाठी उघडं असलेलं आणि सर्व नागरिकांना या देवाचा आणि श्रीरामांचा आशीर्वाद मिळावा, त्यांचा लाभ घेता यावा, म्हणून या सगळ्या कार्यक्रमाचे नियोजन अगदी शिस्तबद्ध पद्धतीने पार पडतं. आता येणाऱ्या हनुमान जयंतीबद्दल तुम्ही काय सांगाल आणि जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी यावं आणि श्रीरामांचं दर्शन घ्यावं, हनुमानांचं दर्शन घ्यावं, यासाठी तुम्ही थोडंसं एक आपण म्हणून त्यांना आग्रहाचं आमंत्रण काय? आता रामनवमी झाली, तुम्ही बघितलं असेल, लोक आधी सेवा झाली खूप लोकांची. म्हणजे वाजवणाऱ्यापासून भजनीमध्ये एक वेळ सेवाच होते. आम्ही कोणाला आजपर्यंत वेदाने येऊन कोणालाही बोललो नाही. मोठे मोठे म्हणजे तीर्थवासारखे मोठे मोठे तबलती इकडे येऊन सेवा करून घेतो सुरेश्वरांसाठी. पण आम्ही कधीच म्हणजे इकडे तसं नाहीच की बिलाकी जाऊन कार्यक्रम ठेवा आणि मग हे करा. तसं ना स्वयंसेवक म्हणजे स्वतःहून सेवा लोकांची झाली पाहिजे असं एक आहे. आणि आता हनुमान जयंती आहे, हनुमान जयंतीला पण तसं म्हणजे हनुमानाला अभिषेक असतो, शहाळ्याचा, पंचामृताचा आहे ते. रात्री संध्याकाळी महाप्रसाद असतो, रात्री परत प्रदक्षिणाला देव निघतो. हां, त्यामुळे हनुमान जयंतीला पण तेवढंच असतं. आणि हनुमानामुळे रामाची स्थापना या देवात झाली. म्हणजे लहान जी मूर्ती आहे रामाच्या गाभाऱ्यात, ती मूर्ती अगोदर आजोबांकडे होती. त्याच्यामुळे तिने दृष्टांत दिला आजोबांना की माझ्या स्वामीशिवाय मी स्थिर बसणार, म्हणून ती रामाची स्थापना. खूपच छान आपल्याला ही माहिती मिळाली. आणि सगळ्या लोकांना रामनाम सप्ताह होते याबद्दल म्हणजे कसं आहे की आजोबांनी मागाशी आपण सांगितलं की कलियुगे उद्धार हरिनाम. म्हणजे आजोबांनी फक्त कर्मकांड केलं नाही, कर्मकांड कसं रामांना कर्मकांड होतं, हवन असतो, इकडे म्हणजे प्रदक्षिणा असते. हां, त्यामुळे ते कसं जातं, रथ निघतो, म्हणजे रथपूजा, रथविधी हे सगळं कर्मकांड.
जसं आपल्याला कलियुगात उद्धार हरिनामात म्हणून अश्विन महिन्यात रामनवमीच्या दिवसात सप्ताह सगळीकडे होतो. पण आता सप्ताह केलं तर हे होणार. हां, आणि सप्ताहाला कसं आम्ही पूर्ण कुटुंब असतं, पूर्ण दिवसभर लोक येतात. पार्लेकर खूप साथ देतात, आजूबाजूची लोक पार्लेकर खूप, पण प्रत्येक उत्सवाला. आणि आता मी कसं बघायला गेलो ना, त्या उत्सवात ती लोक आवडीने म्हणजे काही लोकांना फक्त उत्सव जाऊन रथोत्सव येते, काही लोकांना फक्त रामनाम सप्ताह जाऊन. हां, त्यांच्या इच्छेने. म्हणून अश्विन महिन्यात आम्ही चालू केला आजोबांनी. दिवाळीच्या अगोदर तो संपला, अश्विन शुद्ध पंचमीला चालू केलं. अश्विन शुद्ध वर्षी 12 संपलं. हां, तसं आजोबांनी चालू केलं. पूर्ण 7 दिवस होतं रामनाम, पूर्ण अखंड रामनाम करतात. अखंड रामनाम हे करून काला पण वारकरी संप्रदायाप्रमाणेच होतो, तो काला करून समाप्ती. आणि एकादशीबद्दल एकादशीला तेवढ्या एकादशीला आमचं भजन असतं, कारण आम्ही वारकरी पण आहोत. म्हणजे पंढरपूरची आमची वारी 115 वर्ष. आता उद्धव घाटावर आम्ही धर्मशाळा आजोबांनीच बांधली. हां, आम्ही दरवर्षी फाल्गुन महिन्यात जातो, फाल्गुन शुद्ध पंचमीला जातो, द्वादशीपर्यंत तिकडे असतो. हे करून म्हणून एकादशीला 9 ते 11 दर एकादशीला भजन असतं. केव्हा पण लोक येतात पार्लेकर, म्हणजे प्रत्येक लोक म्हणाले ना, प्रत्येक उत्सवाला आम्हाला सांगायला लागत नाही. मद्रासी राम मंदिर या काल्यानंतर असं लक्षात येतं की आम्ही ऐकलं पण आहे की ते मद्रासी राम मंदिर म्हणून फार प्रचलित आहे. मग आता काय सांगाल वेगवेगळ्याबद्दल तुम्ही काय सांगा? मद्रासी राम मंदिर म्हणजे कसं आहे की आम्ही कर्नाटकावरून आलो. कर्नाटकावरून आलेल्यामुळे पूजा विधी सगळी कर्नाटकात करतात. इकडच्या लोकांना काय झालं की ही पूजा पद्धती म्हणजे मद्रासी. त्यामुळे सगळ्यांनी मुलांच्या पुस्तकात पण आहे की मद्रासी राम. हां, म्हणून ते मद्रासी राम मंदिर म्हणून फेमस झालं की यांची पूजा त्या पद्धतीने होते, म्हणून मद्रासी. आणि आवड कर्नाटकात आणि आता महाराष्ट्रातच. वारकरी म्हणजे आमचे आजोबा चालत कर्नाटकमधून तेव्हा आधी महाराष्ट्रात. हां, त्यांना खूप हे होतं म्हणजे वारकरी भाषा येत नव्हती. हां, भाषा येत नव्हती, पण तिकडे एक दृष्टांत असं झाला. मग इकडे शिकले हे करून, म्हणजे मराठी भाषा शिकले. आणि त्याच्यानंतर मग पुढे भजनं शिकली, तिथे आम्हाला शिकवलं. त्यामुळे असं ते वारकरी सांगितलं ते. महाराष्ट्रात एवढी संस्कृतीचा वारसा जपणारं असं हे रामांजनेय देव, या सगळ्याबद्दल आपण छान माहिती जाणून घेतली. आणि तुम्ही पण अगदी मनमोकळेपणाने आमच्या प्रेक्षकांनाही माहिती पुरवली. तर नक्कीच या व्हिडिओ बघितल्यानंतर मी अपेक्षा करेन की हे जास्तीत जास्त लोकांनी बघावं आणि श्रीरामांच्या दर्शनाला यावं. आणि जसं म्हटलं यांनी की स्वयंसेवक आहेत इथे सगळे आवर्जून आपल्या आपल्या गरजेने, आपल्या आपल्या इच्छेने, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत इथे स्वेच्छेने आपण सेवा करतो. आणि या सेवेतूनच श्रीरामांना प्रसन्नही करतो. तर तुम्ही खूप छान माहिती दिली, खूप तुमचे धन्यवाद. आणि सर्व प्रेक्षकांना मी आग्रह करेन की नक्की या हनुमान जयंतीला हा सोहळा बघायला या आणि श्रीरामांचे दर्शन नक्की घ्या. जय श्रीराम.